आज राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 आहे आणि हा मेन ते हे काय सरवळी चुकलं तरी काय हरकत नाही. मेन काय ते तर शाहू महाराज आपल्या महाराष्ट्रामधले जे काय आपण फुले शाहू आंबेडकर हे आपण जे सर्वांना देशभरात ह्या 3 महापुरुषांमुळे प्रसिद्ध आहे किंवा समाज सुधारकामुळे हे ह्या महाराष्ट्राच्या विचारावर हा देश पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो सामाजिक न्यायाच्या दिशेने. तर महात्मा फुलेंनी जसं शिक्षणाची सुरुवात केली बहुजन समाजासाठी आणि एकंदरीत देशातील शिक्षणाचा पाया रोवला आणि त्याच्या पुढचं पाऊल जे टाकण्यात आलं ते शाहू महाराजांनी आपल्या संस्थांमध्ये करवीर संस्थान होतं. आता त्याला कोल्हापूर जिल्हा आहे तो. तर त्या संस्थानामध्ये म्हणजे चौथे शिवाजी जे होते त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी दत्तक घेतला. यशवंतराव घाटगे म्हणजे यांचं नाव यशवंतराव घाटगे होतं. यशवंतराव घाटगे यांचं होतं. जयसिंगराव घाटगे यांचा मुलगा यांनी दत्तक घेतला कारण त्यांनी शेवटी काळाची पावले किंवा ह्याचं काहीतरी गुण पाहिले असतील. कारण एक साधा शेतकऱ्याचा मुलगा होता, तो काय असा राजघराण्यातला नव्हता आणि त्यांनी तो त्याच्यातले गुण हेरून त्याला ते दत्तक घेण्यात आलं आणि 10व्या वर्षी त्यांचं वय त्यावेळी 10 वर्ष होतं. 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर त्यांनी जी काही प्रजेचं एकंदरीत त्यांनी अवलोकन केलं किंवा हे म्हणजे बहुजन समाज दुःखात आहे, दारिद्र्यात आहे, कशामुळे आहे त्याचं मूळ कारण जसं महात्मा फुलेंचं शिक्षण आहे, शिक्षणाचं मूळ कारण आहे. त्याच्यामुळे त्या दिशेने त्यांनी प्रयत्न करण्यासाठी एकदम क्रांतिकारी प्रयोग केले जे की कोणीही केलेलं नाही त्या काळामध्ये. म्हणजे हे की ठीक आहे हळूहळू होईल पण ते समजते आधीच खूप उशीर झालेला आहे ह्याची आपल्याला तात्काळ विचार लागेल. कारण ह्याला एक पार्श्वभूमी आहे की ते शाहू महाराजांचं आपण जर वाचन केलं तर वेदोक्त प्रकरण हे खूप गाजलेलं होतं. तर वेदोक्त प्रकरण म्हणजे ते राजा आहे तरी सुद्धा मला एका ह्याच्यामुळं मला त्रास होतोय. तर बाकीचं जे काही दलित समाज आहे किंवा बहुजन समाज आहे किंवा छोटे मागासवर्गीय समाज आहे त्यांना किती प्रकारची अवहेलना सोसावी लागत असेल त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे त्यांनी शाळा म्हणजे हॉस्टेल काढले, वेगवेगळ्या जात धर्माचे हॉस्टेल काढले. शाळा अगोदर असे म्हणजे महात्मा फुलेंनी शाळा जे सुरू केल्या होत्या त्याच काळातला हा कनेक्टेड पिरियड आहे. तर त्यांनी शाळा अशा मिक्स वेगवेगळ्या समजा दलित समाजासाठी वेगळी शाळा किंवा मराठा समाजासाठी वेगळी ह्या प्रकारची. कारण असं एक समाजामध्ये एक बंधुभाव नव्हता, एक जातीमध्ये विभागलेला होता. तर त्यांनी त्याचा पुढचं ते करून त्यांनी एक दोघांची मिक्स करून तशी सुरुवात केली की लोक बसायला तयार नव्हते, सोबत बसण्यासाठी तयार नव्हते. तर त्या दिशेने त्यांनी पावले उचलली. नंतर त्यांचं हे की त्यांनी आपल्या राज्यामध्ये म्हणजे पैलवान जसे आहेत कुस्तीसाठी पण त्यांनी त्याला चालना दिली, कलागुणांना चालना दिली, लोककलेला चालना दिली. म्हणजे जे करता येईल तुमच्यात जे अंगभूत गुण आहेत त्या गुणांना त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यांना तसं पारितोषिक दिले. त्यामुळं अनेकांचे जे असे वंचित होते त्यांच्या कला समोर आल्या आणि त्यानुसार ते लोकांना त्याचा फायदा होत गेला. शाहू महाराजांना जे काही राजर्षी शाहू म्हणतो आपण, तर राजर्षी शाहू ही जी पदवी आहे ते उत्तर प्रदेशमधल्या कुर्मी क्षत्रिय आहेत. त्यांनी त्यांचं कुर्मी ह्या समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केलेली आहे. आणि म्हणजे त्यावेळेस कळतं आपलं की म्हणजे UP आणि हे महाराष्ट्र याचा संबंध हे होता झाला होता. नंतर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचा पण एक घनिष्ठ संबंध होते आणि त्यांना हेरून त्यांच्यातले गुण हेरून त्यांनी आगामी काळातले दलितांचे पुढारी म्हणून त्यांच्या तरुणपणातच त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या शिक्षणासाठी विदेशी जे काही उच्च शिक्षण होतं त्यासाठी त्यांना विलायतीला पाठवण्यात आलं आणि त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्तनायक पाक्षिक सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांनी आर्थिक योगदान दिलं.
आणि इवन तुमच्या त्यांनी मराठा आणि धनगर हे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन केले. स्वतःची चुलत बहिणीचं लग्न धनगर समाजाशी लावून दिलं. त्याचबरोबर जवळपास 101 त्यांच्या राज्यातले म्हणजे 101 विवाह असे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन म्हणजे काळाच्या दिशेने काळाची पावले ओळखून त्यांनी तशी सुरुवात केली. अशा प्रकारे मी बोलतो एवढं.